हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण पाहणार आहोत सुरमई फ्राय. हे सुरमई छान धुवून घेतलेली आहे. त्याला हळद, मीठ आणि लिंबू मस्त मिक्स करून ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटं ते भिजत ठेवलेलं आहे. इथं एका कागदावर रवा घेतलेला आहे. त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि बेडगी मिरची घालणार आहे, लाल तिखट. आता त्यामध्ये थोडीशी तिखट मिरची पावडर घालणार आहे, कारण बेडगी जास्त तिखट नसते. थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे तिखटवाली, पाहू शकता तुम्ही. तिखट मिरची पावडर घातलेली आहे मी त्यामध्ये. आता त्यामध्ये मीठ घालणार आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे. रवा, तांदळाचं पीठ आणि मसाले, मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं. छान एकत्र करून घेऊ त्याला आपण. पाहू शकता छान एकजीव करून घेतलेला आहे त्याला. हे पहा. आता आपण त्यामध्ये सुरमई नीट मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये सुरमईला आपण छान तो मसाला लावून घ्यायचा आहे. आता छान सर्व बाजूने मसाला लावून घ्यायचा आहे सुरमईला. सुकाच मसाला आहे, ओला मसाला केलेला नाही आहे मी. एका बाजूने, दोन्ही बाजूंनी छान लावून घेतलेला आहे. सर्व सुरमईला लावून घेणार आहे मी. पाहू शकता तुम्ही. एक एक करून सर्व सुरमईला लावून घ्यायचं आहे. नीट व्यवस्थित लावायचं आहे. मोकळी जागा ठेवायची नाही आहे कुठे. छान लावून घेतलेला आहे. तांदळाच्या पिठामुळे थोडंसं असं खुसखुशीत होतं, कुरकुरीत होतात ते. हे पहा लावून झालेलं आहे सर्व. आता एक साईडला मी तवा गरम करायला ठेवणार आहे. तव्यामध्ये तेल घालणार आहे. एक पळी तेल घातलेलं आहे मी, जास्त तेल घातलेलं नाही आहे. आता ते तवा तापला आपला, तेल गरम झालं की त्यामध्ये मच्छी फ्राय करायला टाकणार आहोत आपण. हे पहा. गॅस बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून मच्छी खाली लागणार नाही आपली. रवा आहे त्यामध्ये. तांदळामुळे कुरकुरीत होतात मस्त, खायला पण खूप सुंदर लागतात ते. बारीक गॅसवर आपण याला आता भाजून घेणार आहोत. छान पूर्ण लावून झालेलं आहे. आता आपण तव्यामध्ये टाकलेले आहे मासे. आता आपण परतून घेऊया छान. परतल्यानंतर आपण थोडं पलटून घेऊया त्यांना. एक 5-10 मिनिटांनी सारखं पलटत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. सर्व आपण पलटून घेऊया आता मासे. एक एक करून सर्व पलटून बघूया कसे शिजले आहेत ते. गॅस बारीक ठेवायचा आहे, लवकर तापतो. बारीक गॅसवर छान भाजतात मासे, कच्चे राहत नाहीत. हे बघा छान शिजले. एका साईडने शिजलेले आहेत मासे आपले. आता आपण पलटून घेऊया पुन्हा एकदा. हे पहा. दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत आपण आता यांना. हे पहा दोन्ही पलटून घेतलेले आहे आपण दोन्ही साईडनी. मी 2 बॅचेसमध्ये मासे भाजलेले आहेत. जास्त होते मासे म्हणून 2 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तिखट आपण चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो, कारण यामध्ये काटा नसतो, एकच काटा असतो. लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात. खूप छान लागतात. कुरकुरीत होतात मस्त तांदळाच्या पिठामुळं. छान लागतात खूप. तुम्ही करून पहा नक्की. तुम्हाला आवडले असेल तर. खूप सुंदर वाटते, खायलासुद्धा एकदम मस्त लागतात. हे पहा. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.